पण एक कस्टमर का तो नाम मैं लेना चाहूँगा ज़रूर, पण हिंदी में बोल के, की गणेश नायडू सर. त्यावरतून मला कर्मावरती असा विश्वास आहे की मी दुसऱ्या हॉटेलला गेलो दुपारचं जेवणवाल्याला आणि मी त्यांना ॲडव्हान्स पैसे दिलेले आणि बाबांची मला काकड आरती समोर भेटली. साक्षात त्या मंदिरात मी रडलो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपण नवीन पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे बोलबाया पॉडकास्ट चॅनलवरती. आणि आज आपल्या चॅनलवरती आलेले आहे सचिन यादव दादा, बोरिवलीवरनं खास आलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा समाजसेवक आहेत आणि खूप गरजू लोकांची मदतही करतात. दादा, पहिला प्रश्न माझा असेल की जी तुम्ही समाजसेवा सुरुवात केली तर कधीपासून केली आणि कुठून, म्हणजे कोणी कल्पना तुम्हाला ही दिली? सर्वात आधी तर तुमच्या मी बोल बाबा पॉडकास्ट चॅनलला मी धन्यवाद बोलतो की तुम्ही माझे व्हिडिओ पाहून मला इथपर्यंत ही संधी दिली की माझा जो व्हिडिओ पाहून तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे. आणि जे ही सेवा करायची इच्छा जी चालू झाली ही आम्ही कोविडपर्यंत करत आलो. कोविडपासून की त्या टायमाला 2020ला जो झाला चालू, एकदम बेकार काळ होता आणि त्या गोष्टीला आता आठवण करणं पण चांगलं नाही की त्या टायमाला लोक उपाशी पळत होते, आपला जीव वाचवत होते. काही लोक तर आपला जीव गमावले पण त्या काळात करोनाच्या. तर आम्ही तसं ठरवलं की त्या टायमाला आम्ही आमची पेपरची लाईन आहे आमच्या सरांची, नरेश शिवराम सुर्वे त्यांचं नाव आहे, सोमेश्वर न्यूजपेपर अशी त्यांची एजन्सी आहे. तर आम्ही एक आयडिया काढली की सर तुमचे एवढे सारे कस्टमर आहे तर आपण त्यांच्याकडून ते लोकांकडून मदत घेऊन त्या लोकांपर्यंत पोचवलं तर तुम्हाला चालणार का? मग त्यांनी बोलले चांगले विचार आहे तुझे. तसंच आम्ही करत करत कोणाला खिचडी, पाणी, मग आम्ही असं स्ट्रगल करत करत ह्या 5 वर्षात भरपूर काही केलं. मग तर मी तुझे समाजसेवेचे जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये मी बघितलं की तू तुझ्या चाळीमध्ये किंवा मंडळामध्ये साई भंडाराही करतोस. तसं एक होतं की मी अन्नदान चालू केलेलं. काही लोक जसं लोकांच्या घरी बड्डे, मृत्यूदिवस, लोकांच्या आनंदात जेवण. तर तसेच ते मी तुम्हाला आधी सांगितलं की माझे पेपर लाईनचे कस्टमर जसे, मग त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करत गेले आमचे अन्नदानचे व्हिडिओ पाहत. तर त्यांनी व्हिडिओ पाहत गेले की आम्ही बघितलं की त्यांना आवडायला लागलं. तसंच गरजू लोक वाढत गेले जेवणासाठी. तर आम्ही शताब्दी हॉस्पिटल कांदोली तिकडचे हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही चालू केलं. तर चालू करत करत एक दिवस आम्ही ऑर्डर देत घेत जेवणाची ऑर्डर घेऊन जेवण वाटत गेलं. तर असंच काही दिवसात माझा मित्र आहे कल्पेश गवारी, तो जेवण बनवतो आणि शिकलेला आहे. मग एक दिवस त्याला विचारला, भावा की आपल्याला आता अन्नदान स्वतः बनवून लोकांपर्यंत पुलाव पोचवायचं आहे, साईबाबांचा भंडारा चालू करायचा आहे. आणि त्यांनी तर लहानपणीपासूनच साथ दिली, कधी मला कुठल्या गोष्टीला नाही बोलला नाही. मग त्यांनी बोलला करूया ना. तर मी बोलला भाऊ काय करायला लागेल? मग त्यांनी बोलला आपल्याला टोप, चूल, भांडी पहिले हे आपल्याला व्यवस्थित जमा करावं लागेल. मग तसंच मी माझे जे पेपर लाईनचे कस्टमर आहे त्यांच्याकडे मागणी केली की साहेब आम्ही हे नवीन योजना चालू करतो आहे बाबांचा भंडारा, तर या लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे, तर आम्हाला भांडीची गरज आहे. तर काही एका सरांनी त्यांच्या वाईफच्या नावाने टोप दिलं, काही एका मॅडमने त्यांच्या मुलीच्या नावाने दिलं, एका सरांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या चूल दिलं. तर मी बोललो साईबाबा तर आहेच, बघा विचार केला आणि भांडे पण जमा झाले. तर बोललो कल्पेश भावा आता काय करायचं आपण? मग त्यांनी बोललं की तू आता आपण राशनची लिस्ट काढू. मग त्यांनी यादी दिली की 150 माणसांना जेवण बनवायसाठी एवढे तांदूळ, टमाटर, कांदे, तेल असे सगळे भंडाऱ्याची व्यवस्था. मग आम्ही ते पण लिस्ट जमा केली. मग साईबाबांचा चमत्कार, चला सगळ्यांकडे कोणी तांदूळची मदत केली, कोणी तेलची मदत केली, असं करून तो भंडारा पण योगी साईराम चांगला झाला. मग असं स्ट्रगल करत करत तो गुरुवारचा भंडारा आम्ही चालू केला. आज बाबांच्या आशीर्वादाने तो दर गुरुवारी आम्ही जायच्या आधी लोक आमची वाट बघतात की बाबांचा महाप्रसाद भेटणार म्हणून. हे साई भंडारा चालू केला आम्ही. ओके. तर तू आता जी अन्नदान सेवा करतोय त्यासाठी कोण पैशाची मदत करतं का? हां करतात. जसे आमचे व्हिडिओ बघतात आणि मॅडम आहे, सर आहे, आमचे पेपर लाईनचे कस्टमर आहे, त्यांच्यामुळे तर लय मदत होतात की साई भक्त आहे ते. आणि साई भक्त एक बाजूला ठेवूनसुद्धा त्यांनी एक माणुसकीचे भक्त आहे की त्यांनी अन्नदानासाठी आम्हाला प्रत्येक गुरुवारी मदत करतात. जेव्हा मंगळवार येतो, बुधवार येतो, आम्ही विचारत येतो की बाबा गुरुवारी काय मदत नाही आली
कसे ना कसे बाबाच्या रूपात ती संध्याकाळी मदत येते पण आम्हाला. आम्ही मनात बोलतो आणि ती मदत येते पण. आणि ह्याच कस्टमरच्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडून ती मदत घेऊन या लोकांपर्यंत पोहोचवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुझे व्हिडिओ बघतो, रील बघतो. त्याच्यामध्ये तू जे तृतीयपंथी आहेत, त्यांनाही तू मदत करतोस. ते कशासाठी करतो की जेव्हा मी या स्ट्रगलमध्ये आलो सोशल वर्कच्या लाईनीत, बघितलं की किन्नर समाज आहे आणि ते येतात. किन्नर समाज सिग्नलवर उभे आहे, घरोघरी जातात, नंतर दुकान ओपनिंगला जातात. मग बघितलं मी एकदा तो जाताना शाळेतनं मुलगा ना ते किन्नर जात होता, तर त्याच्या आईला असं हात लावून विचारलं, "आई तो छक्का चाललाय छक्का." असा शब्द वापरला किन्नर समाजाच्या बाबतीत. मी पण एक गरीब कुटुंबातनं आहे आणि माझं शिक्षण पण लई कमी आहे. मला पण त्या टायमाला ती बुद्धिमानी नव्हती, म्हणून मी पण त्या टायमाला या किन्नर समाजाला छक्का बोलायचो. मी पण त्या गोष्टीला तेव्हा मला समजायचंच नाही. मग ह्या बाळाने तेव्हा ते किन्नर आहे ना एकदम चेहरा खालती करून गेलं त्या मुलाचं ऐकण्यावर. तर मी बोललो, आपण अन्नदान करतोय, आपण सोशल वर्क करतोय, आपण श्री साई सेवा फाउंडेशनच्या नावाने एक फाउंडेशन ओपन केलं आहे. ह्या किन्नर समाजापर्यंत न्याय कसं पोचावं. तर आमच्या इकडे पेपर लाईनच्या स्टॉलच्या बाजूला एकदा एका दुकानाच्या ओपनिंगला एक किन्नर ग्रुप आला आणि त्याच्यात एक लता अक्का होती. मग मी लता अक्का करून त्यांना खूप खूप धन्यवाद बोलतो. लता अक्का तुम्हाला, की लता अक्का मला तुमच्याबद्दल लोकांपर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे, तुम्ही मला तुमची साथ देणार का. तर त्याने आधी माझी पूर्ण बॅकग्राऊंड विचारलं, का की किन्नरचा पण एक हक्क आहे मला विचारणं, की काही गोष्ट मी चुकीचे व्हिडिओ व्हायरल नाही करावं, त्यांचा चुकीचा काय फायदा नाही घ्यावं. आणि किन्नर समाजाचा भरपूरच फायदा लोक घेतात, हे तुम्ही पण सर्वांनी बघितलं आहे. तर मी बोलला, लता अक्का मला तुम्हाला घेऊन एक लोकांपर्यंत मेसेज पोचवायचा आहे. तर त्यांनी 4-5 दिवस घेतले मला माझा स्ट्रगल विचारायला, माझ्याबद्दल माहिती काढली. तर त्यांनी मला फोन केला, की सचिन भाऊ मला तुमच्याबरोबर करायचं आहे. तर हे गणपतीचे दिवस आले. गणपतीच्या दिवशीला मोठे मोठे प्रमुख पाहुणे बोलवतात, बोलवायला पण पाहिजे. त्यांच्या देणगीशिवाय तर मोठा मंडळ होत पण नाही. आज सर्वांचे हातभर लावून ते मंडळ मोठं पुढे चालतं. प्रत्येक मंडळ येतोय, सत्कार करतात आहे. काही प्रमुख पाहुणे स्टार येतात, काही गल्लीतले लोक आहे करतात. प्रत्येक मंडळ आपल्या कार्यक्रमातून नाव करतो. तर शुभा मित्र मंडळ चिकवाडीत सुनील पाटील भाऊ हे शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटातले. एकदा त्यांच्याकडे गेलो, भाऊ मला तुमच्या मंडळात आहे ना ह्या किन्नर समाजाला घेऊन गणपती बाप्पाची महाआरती करायची. त्यांनी थोडं 2 मिनटं विचारत आले, तू नवीन काय घेऊन आला. तर मला भाऊ असं असं करायचं आहे, आपल्याला आपल्या मंडळातर्फे लोकांपर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे. जसं आपले लोकमान्य टिळक त्या काळात गणपती मुंबईमध्ये चालू ह्याच्यासाठी केलेले, की इंग्रजीच्या काळात लोकांपर्यंत आपल्याला आपला मीटिंग करावं. गणपती त्यांनी ह्यामुळे साजरा केलेले. तर आपण पण त्यांचे विचार घेऊन, लोकमान्य टिळकांचे विचार घेऊन, की आपण त्या किन्नर समाजाला बोलूया आणि महाआरती करूया. तसेच जे गणपतीचे पाया पडायला येतात त्या लोकांना दाखव्या, की तुम्ही पण त्यांना मान सन्मान द्या, हिजडा बोलू नका. असं करून त्या स्ट्रगल एवढं झालं, की एक नाही तब्बल 4 मंडळांनी त्यांना महाआरतीला बोलवलं. ह्यामुळे मी किन्नर समाजाला त्यांचं एक स्ट्रगल चालू केलेलं. सचिन, मी बघितलं की तू जे लावारिस डेड बॉडी असतात त्यांनाही तू अग्नी देतोस किंवा अनेक रुग्णांची तू सेवा करतोस, रुग्णवाहिका चालवतो, ॲम्ब्युलन्स चालवतोस. तर मग ही मदत कशी चालू झाली. ही मला अशी मदत लागली, की जेव्हा मी प्रत्येकाच्या मैतात कुणाचे नातेवाईक मित्र यारी या कुणाचे लांबचे मैतात गेलो. भरपूर जण असतात पाणी पाजायला. तो माणूस मेला त्याला पाणी पाजतात आहे, त्याला माहीत पण नसेल की मला कोणी पाणी पाजून गेलं आहे, कसं गेलं आहे. तेव्हा मला कळलं की ह्यांचे नातेवाईक आहे एवढे आहे. मग तो बिचारा बेलावरीच मेला आहे. तो त्याच्या कर्माने भले मेला असेल, पण त्याला जाता जाता तर त्याचा जो मैताचा त्याला मान कसं भेटावं. तर मी त्या टायमाला विचार केला. मग मी लोकल आमच्या इकडचे बोरली चौकी, नंतर प्रत्येक चौकीत मी लेटर दिला, कांदुली चौकीत. तसंच माझा मित्र आहे सिराज शेख आणि निकी अब्बास खान बोलतात, त्याला आम्ही निकी दादा बोलतो. त्यांची ॲम्ब्युलन्स आहे. त्यांनी आमच्या संस्थेला भरपूर सपोर्ट केला, निकी दादानी आणि सिराज दादानी. तर त्यांनी एक दिवस बोलला, सचिन आपल्याकडे बेलावरीच बॉडी आलेली आहे,
आपण त्याला अग्नी देऊ. एक जेव्हा की तो निकी शेख एक मुसलमान आहे, त्यांनी मुसलमान असून मी जाती धर्माचा विरोध नाही ते करत नाही आणि जाती धर्माविषयी बोलत पण नाही, पण जेव्हा त्यांनी बोलला की आपण त्याचे क्रियाक्रम आपण करूया आणि माझी ॲम्ब्युलन्स तुझ्यासाठी फ्री आहे आणि आपण हे चांगलं काम करूया, तर मी बोललो बघा बाबांची देत. विचार केलं नाही, कुठे बेलावरीस पण भेटला माणूस. त्या बिचाऱ्याला एकदम हिंदू धर्माने त्याला पाणी पाजून इलेक्ट्रिकमध्ये त्याचा आम्ही अंतिम संस्कार केला. नंतर आम्ही एक स्ट्रगल चालू केलं की ज्यांच्या पायात किडे पडलेले त्यांना पट्टी करावं. नंतर रस्त्यावरती माणसं फिरतात दाढी, जे आंघोळ केले नाही त्यांना आम्ही स्वतः आंघोळ घालून त्यांचे केस काढून त्यांना चांगले कपडे घालून त्याला आम्ही सोडतो. कधी कधी तर आम्हाला वाटतो तो पागल आहे. पागल आम्ही जाऊन त्याला समजवतो, दादा आम्हाला तुमचे केस काढायचे, तुम्हाला आंघोळ घालायचे आणि तुमच्यासाठी आम्ही कपडे आणले, तुम्हाला जेवण आहे. जेव्हा तो इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा आम्ही हैराण होतो, हा माणूस तर शिकलेला आहे. काही लोक त्याला बघून मग वेडा आहे असं आहे. मग हे स्ट्रगल आम्ही चालू केलेलं. म्हणजे एकतर्फी एक समाजसेवा असते, एखाद्याला चांगलं अन्न देणं, कपडे देणं, ही सगळी आपली सेवा चालू असते. चालू असते ते. तर कर्मावर असं आहे की जेव्हा मी अष्टविनायकची यात्रा काढलेली तेव्हा मी ओझरच्या गणपतीच्या समोर एक हॉटेल होतं, त्या दादानी माझ्या बिलमध्ये 2 बिल कमी लावलेले. तर मी बोललो दादा तुमचं बिल चुकतं आहे. तर त्यांनी मला बोलले काय झालं, मला 2 बिल कमी लावले. मग मी त्यांना रिटर्न ते बिल लावून दिलं आणि पैसे रिटर्न दिले. त्यावरतून मला कर्मावरती असा विश्वास आहे की मी दुसऱ्या हॉटेलला गेलो दुपारचं जेवणवाल्याला आणि मी त्यांना ॲडव्हान्स पैसे दिलेले आणि मी ते विसरून गेलो. जेव्हा मी सगळे जेवणाचे पूर्ण पैसे दिले, मग त्यांनी बोलले हो दादा तुम्ही तर मला ॲडव्हान्स देऊन गेलेले, जर मी त्या माणसाचे पैसे खाल्ले असते तर मला हे पैसे भेटले असते नाही. म्हणून कर्म एक अशी वस्तू आहे, जसे तुम्ही भरणार तसे तुम्हाला भेटणार. त्या हिशोबाने तुम्ही फक्त कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या हातात जर 20 रुपये आहे, तुम्हाला कुणाची मदत करायची तर एक 5 रुपयाचं बिस्किटचं पुडा देऊन पण तुम्ही मदत करू शकतात. काही गरजेचं नाही की तुम्ही त्याला मोठीच मदत करा, का की देव वरचं बघतो. बरोबर. म्हणून तर मी बघितलं की तू आता बोललास की मी सहल आम्ही घेऊन जातो, तर वर्षातून असे किती तुमचे ट्रिप जातात? वर्षातून आमचे 3 ते 4 ट्रिप जातात. या ट्रिप करण्याचा पण मागे मी कृष्णा सावंत गगनगिरी ट्रॅव्हल्स ह्यांना धन्यवाद बोलतो आणि त्यांचे मित्र राकेश भाई त्या टायमाला माझे पेपर लाईनचे पोरं अजूनही आहे. तर आम्ही दर 26 जानेवारीला आम्हाला 27 जानेवारी सुट्टी असते. तर आमच्या सरांना आम्ही बोलायचो की सर आम्हाला शिर्डीला जायचं आहे. मग आमचे सर आम्हाला बससाठी मदत करून द्यायचे की माझे पेपर लाईनच्या पोरांना आम्ही शिर्डीला पाठवा, पेपर लाईन बॉईजला. तर आम्हाला बसची काय आयडियाच नसायची. तर कृष्णा सावंत जे गगनगिरी ट्रॅव्हल्स आहे, तर एकदा मी त्यांना भेटलो की दादा आम्हाला असं ट्रिप काढायची आहे, आमच्या पोरांना शिर्डीला घेऊन जायचं आहे. आणि ते बिचारे सगळे कॉलेज शाळेतले पोरं. तर ते बोलले ठीक आहे. तर त्यांनी आम्हाला कमी पैशात बस करून द्यायचे. तेव्हा आम्ही जो मजा करायचे, भजन बोलत गाणं बोलत बाबांची वारी अशी करत घेऊन जायचो. तर मी बोललो ह्या पोरांना एवढी मजा येते तर का ना आपण जे वयस्कर आहे, ज्येष्ठ नागरिक जे आपले घरात आहे, तर बाहेर फिरायला त्यांना भेटत नाही. मग एकदा मी चर्चा केली कृष्णा सावंतशी की काका आम्ही त्या तुमच्या ट्रिपला घेऊन, तुमच्या गगनगिरी ट्रॅव्हल्सला घेऊन आम्ही जे वयस्कर लोकांसाठी आनंद घेऊन एक ट्रिप काढावं. तर आम्ही ही सहल चालू केली. जसं नवदेवी यात्रा, पंढरपूर, अष्टविनायक, काशी विश्वनाथ असे अनेक ट्रिप काढले. जेव्हा आमच्या सहलमध्ये आम्ही म्युझिक गेम घेतो, हाऊसी गेम खेळतो, जेव्हा हे लेडीज लोकं, जेंट्स लोकं फुल डान्स करतात, म्हणजे घरात किती गुंतले गेलेले असतात आपल्या कामात आणि आमच्या ट्रिपमध्ये येऊन फुल आनंद दाखवतात. तर आम्ही हे सहल कंटिन्यू चालू केली, रिटर्न गिफ्ट देणं चालू केला. तर आम्ही बोला आता हे बंद नाही करायचं. कमी पैशात ते जशी ट्रिप वाढत जाणं तसे पैसे लावत आम्ही घेतले. जशी शिर्डी चालू केली आम्ही. जेव्हा बाबांच्या दरबारात गेलो ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, एक मॅडम लंडनला राहतात, जेसू पठाणी मॅडम त्यांचं नाव आहे. त्या मॅडमला बोललो की मॅडम ज्येष्ठ नागरिकांना मला शिर्डीला घेऊन जायचं. आम्ही प्रत्येकाला फक्त 501 रुपये लावलेले. तेव्हा पण योगायोग बाबांचा आशीर्वाद की बोलताना हे माझ्या अंगावर येतात की इतक्यांदा शिर्डीला गेलो, कधी दादा काकड आरतीचं मला मान नाही भेटलं. ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलो आणि थेट मला त्यांच्या ज्येष्ठ कार्डावरती डायरेक्ट एंट्री भेटली आणि बाबांची मला काकड आरती समोर भेटली. साक्षात त्या मंदिरात मी रडलो, बाबा तू खरंच आहे.
तू खरंच आहे की साईंचं चमत्कारच वेगळं आहे. मी माझ्या समोरनं पाहिलं आहे की ह्या वयस्कर लोकांना आणलं आणि बोलताना पण माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे की तुम्ही तुझं दर्शन वेगळ्याच पद्धतीने दिलं बाबा. मी बोललो बाबा कुठल्या रूपात तू मला भेटला माहिती नाही, पण हे 45 लोकांच्या रूपात भेटलास. हे मला वाटतं हे वयस्कर लोक घरात वैतागले होते आणि तुझ्या दरबारात त्यांना आणल्यावरती तुम्ही मला तुझं काकड आरतीचा मान दिला. बाबा मी खरंच हे बोलताना पण मला पूर्ण शब्द बाहेर येत नाही. खरंच पण जे पण साई भक्त आहे मी सर्वांना बोलेन की आपण बाबांच्या नावाने जेवढं कार्यक्रम करतो ना, ते एकंदरी तर वयस्कर लोकांसाठी तुम्ही मंडल लोकांनी हे ट्रिप काढावी आणि त्याला बाबाची वारी नाव द्यावं. जसं आपण पालखी काढतो, आपले लई भक्त आहे बाबांचे भक्त 8-8, 9-9 दिवस वारी चालत जातात. त्या सर्वांना पण खूप सल्यूट आहे. थंडी बोला, पावसाला बोला जातात. तसेच आपले एक एक मंडळ आहे ना, प्रत्येकाकडून फुकट पण नको, तुम्ही 401 रुपये, 501 रुपये, 701 रुपये लावा आणि त्यांना वारी घेऊन जावं. खरंच तुमचं भरपूर नाव आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला एवढं भेटेल ना की ते मान तुम्हाला भेटणार. ह्यामुळे मी एक ट्रॅव्हलचा प्रवास काढला. ओके. आणि मी बघितलं की तू 19 फेब्रुवारी शिवजयंतीलाही काही कार्यक्रम घेतोस. तर ही शिवजयंती अशी की माझं शिक्षण फक्त 3री आहे. मी 4थीच्या पुस्तकात ऐकलं आहे की महाराजांचा इतिहास शिकवला आहे. मी 3री तर 3रीदा बसलो. का त्या काळात तसं होता. मोठा भाऊ होता, मोठा भाऊच माझा वडील आहे, पण आई गेल्यानंतर सर्व करणारा माझा मोठा भाऊ. म्हणजे डोळ्यात त्याच्या शब्दात विषय येतात की त्यांनी भरपूर आमच्यासाठी त्याचं शिक्षण सोडला. की माझ्या भावांना मला आम्ही 5 भाऊ, 5 भाऊमध्ये एक भाऊ ऑफ झाला, 4 भाऊ राहिले. त्यांनी आमचं आयुष्य बनवलं, स्वतःचं आयुष्य खराब करून टाकला. 6वीत त्यांनी शाळा सोडली, 1200 रुपये पगारात त्यांनी नोकरी केली. तर त्यांनी असं करत करत आणलं. आम्हाला आईचा हातच नव्हता. वडील होते पण पूर्ण टाईम काम करायचे. मग करत 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 शिक्षण राहून गेला. तो पाठवायचा शाळेत, मी दुसऱ्या गेटमधून पळून जायचो. कारण की आई तर पाहिजेच. आई नसलं तर आयुष्य काहीच नाही. एखादा बोलतात की वडील नसला तर घर चालतं, पण वडील पण पाहिजे. आई आपल्याला काकात ठेवते, वडील आपल्याला खांद्यावरून जग दाखवतो. तर हे दोघं पाहिजे आयुष्य जगायला. आई गेली, समजवणारा कोण नव्हता. तर चालत चालत शिक्षण राहिला, 3रीच्या पुढे शिकलोच नाही. नंतर ह्या जेव्हा सोशल वर्कच्या ह्याच्यात आलो, सेवा करायच्या भागात अनेक जणांनी स्वच्छ भारत केलं. मी पॉलिटिक्सविषयी पण बोलत नाही आहे. अनेक जणांनी स्वच्छ भारत केलं, विषय काढला. मी बघायचं हे झाडू मारणारे मामा, कोणी चहाचा कप पिला फेकून दिलं, कोणी थुकून गेलं. आणि आम्ही सकाळी 3:30ला उठणारे माणसं, तर हे बिचारे सकाळी झाडू मारायला यायचे, कचरा उचलायचे. तर महाराजांचे विचार घेतले. मला महाराज 12 पगड जातीला घेऊन चालले, हे मला एवढं माहिती आहे म्हणून बोललो. जे शिवभक्त असेल, काही चुकत असेल महाराजांबद्दल बोलत तर मी माफी मागेन. पण जेव्हा मी बघितलं की मामांना मान सन्मान भेटतच नाही. जे येतोय, ए झाडूला मामा झाडू मार, कचरा उचल, अरे आज इकडे झाडू नाही मारला. तर मी माझ्या सरांना बोललो, नरेश शिवराम सुर्वे, त्यांना बोललो की भाई बोलतो आम्ही, सर नाही बोलत. लोकांना असं वाटतं की भाई एक वेगळा विषय आहे, पण त्यांनी आम्हाला हे शिकवलं. भाई म्हणजे मोठा भाऊ. त्यांनी हे विषय शिकवला आम्हाला की सर नको बोला मला, ना मला शेड बोलायचं, आम्हाला भाई बोला तुम्ही. एक मराठी विषय आहे, हे भाई लोकांचा विषय नाही त्याच्यात. तर भाई यांच्यासाठी आपल्याला काय तुला काय करायचं आहे. तर आम्ही आमचे चाळीतले लहान पोरांना घेऊन जर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी त्यांना आम्ही 2 तास आराम देतो. त्यांना आराम दिल्यानंतर मामा तुम्ही लोक साईडला बसा, आम्हाला तुमची सेवा करायची. मग आम्ही 2 तास लहान पोरांना घेऊन पूर्ण आमच्या साईबाबा नगरमध्ये नाही ना बोले 7 किलोमीटर आम्ही झाडू मारतो. झाडू मारल्यानंतर त्या मामा लोकांचा आम्ही सत्कार करतो, पेढेचे बॉक्स देऊन. आणि लोकांसमोर आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्यातनं 1 तास त्या मामा लोकांसाठी काढा आणि तुमच्या घरी जर कचरा घ्यायला आला तर त्यांना मान आणि सन्मान द्या. हेच आम्ही एक शिवजयंतीच्या विनंतीने आम्ही एक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतो. सचिन, तू आता बोललास की तू समाजकार्य वगैरे करतोस. त्या समाजकार्याला तुला दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला आहे, करुणा युद्ध अवॉर्ड भेटला आहे, तसंच महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे तुला भेटले आहेत. तर जेव्हाही तुला पुरस्कार भेटतात तेव्हा मनामध्ये काय तुला वाटतं? मला असं वाटतं की 4थीचं जर सर्टिफिकेट आतला सर्टिफिकेट काय बोलतात त्याला रिझल्टच नाही. 10वीचं तर लांबचीच गोष्ट झाली. मग हे माझ्या हातात हे आलाच, मग मला माच करायला पाहिजे की नाही.
आज हे भेटलंय तर ह्याच्या पुढे निघायला पाहिजे. अजून मी कुणाची लोकांची सेवा कशी करू हे पुरस्काराने मला शिकवला. आज काही घरात मी जातो, शिकलेली व्यक्ती आहे, डिग्री घेऊन ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहे. आज हे पुरस्कार मला माझ्या कामामुळे भेटले नाही नाही नाही, मला त्या लोकांच्या आशीर्वादमुळे भेटले. ज्या एवढा अन्नदान करताना कुठल्या तरी गरिबाच्या पोटाला तो अन्न लागला आणि त्यांनी मनाने आशीर्वाद दिला. जसं किन्नर समाजासाठी केला, त्या किन्नरच्या हाताने कुठेतरी मला तो आशीर्वाद भेटला. जसं मी ते ट्रिप काढली, त्या लोकांचा कुठेतरी आनंद भेटला मला, त्या आशीर्वाद भेटलं. तर त्या पुरस्कार भेटल्यानंतर कधी असं नाही वाटलं की मला ते पुरस्कार माझ्या कामाचं आहे, आणि कामाचं आहे पण नाही. मला ते पुरस्कार भेटला माझ्या कामामुळे, आणि त्याचा मी कधी घमंड आणि माज करणार पण नाही. अजून मी लोकांपर्यंत किती काम करून पोचेन हे अजून त्याच्यावरती फोकस करणार मी. आणि असे पुरस्कार भेटावं त्याच्यासाठी नाही, की लोकांपर्यंत अजून मदत पोचावं ह्याच्यासाठी काम करेन मी. तर सचिन, मी बघितलं तुझ्या व्हिडिओमध्ये आदिवासी पाड्यात जातो, पालघरला जातोस तू, तसंच अनेक ठिकाणी जाऊन तू त्यांनाही मदत करतोस. मग हे तुला कसं सुचलं की त्यांनाही आपण मदत केली पाहिजे? हे असं सुचलं की आज अन्नदान दिसतोय, इथेच मी फिरतोय, पण ज्या लोकांना गावाला अजून रोड नाही बनले, त्यांना माहीत पण नाही की पिझ्झा बर्गर काय असतं. तर एक दिवस मी एक आयडिया काढली फटाफट, की आपल्याकडे आपले पेपर लाईनीचे कस्टमर आहे, का नाही एक पेपरमध्ये आपण लोकांचे पॅम्पलेट टाकतो तर आपलेच पॅम्पलेट टाकावं. मग मी माझ्या कस्टमरकडे त्या पॅम्पलेटच्या माध्यमाने जुने कपडे, जुने भांडे, राशन, लेडीज पॅड, कोलगेट, साबण अशी मी लोकांकडून मदत मागितली. त्याला चांगला प्रतिसाद पण भेटला, की मी असे आदिवासी पाड्यात चाललो आहे, तर मला तुमच्याकडून साहेब अशी मदत पाहिजे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोणी पैशाची मदत केली, कोणी राशनची मदत केली, कोणी लेडीज पॅड दिला, कोणी कपडे दिले, कोणी स्वेटर दिला, कोणी ब्लँकेट दिला. हे सर्व आम्ही वस्तू जमा केले आणि ते आदिवासी पाड्या गावातपर्यंत आम्ही पोचवले. तेव्हा त्या गावात गेल्यानंतर माहीत पडलं, अरे आम्ही तर मुंबईत किती सुखी आहोत. मुंबईत किती सुखी आहोत की बर्गर, चायनीज, पिझ्झा आम्ही खातोय. अरे त्यांना तर पनीरची भाजीसुद्धा ना माहीत. तेव्हा आम्ही एका माचाल गावात गेलो, डोंगरावर, टर्निंग एकदम विशालगड बोलतात असे ते गाववाले बोलतात. एवढं बेकार परिस्थिती दादा त्या साईडला, की तिथे चढायलाही एवढी डेंजरगिरी आहे एकदम, आणि ते लोक तिथून येतात. तिथे अजूनही ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही. तिकडे कोणी मेलं, त्या गाववाल्यांच्या माध्यमाने आम्हाला माहिती पडलं की बांबूला त्यांनी साडी बांधतात आणि त्यांची मयत घेऊन येतात. आज आपण किती सुखी आहे मुंबईमध्ये, की लोक बोलतात आमचं आयुष्य खराब आहे. तर लोकांनी एकदा आयुष्यात नाही ना आदिवासी पाडा बघून यावं. नंतर आम्हाला ताण लागली, तर एका चिमुकल्याने, एका तायडी एवढीशीने त्याने अंडा आणला डोक्यात, दादा हे घ्या तुम्हाला पाणी. तो पाणी आम्ही पिताना बघितलं, तो मातीचं पाणी. मी बोललो ताई हे मातीचं पाणी पितात? हो दादा आमच्यासाठी तेच पाणी आहे. आम्ही तो पाणी पिला. आम्हाला बोलतात ना की थंड पाणी पण त्या समोर फिकं वाटलं. तेव्हा बोललो की आपण आदिवासी पाडा, त्यांना आदिवासी नाही बोलावं. आज आपल्या आधी तेच आले या जगात आणि मागे पण राहिले तेच, का की लोकांनी त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवलाच नाही. तर मी तुमच्या ह्या पोरकाच्या चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला हे रिक्वेस्ट करेन दादा, की तुम्ही पण जेव्हा तुमचा आम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आहे, तर तुम्ही या आदिवासी पाड्यात जाऊन एक व्हिडिओ बनवावं आणि या लोकांना ना लोकांपर्यंत दाखवावं की तुम्ही जे मुंबईत करतात आहे ना, त्याच्या ऐवजी तुम्ही जरा आदिवासी पाड्यात व्हा. जसं वया वाटप करा, तिकडचं शिक्षण वाढवा, तिकडच्या लोकांना कामं मुंबईत आणून द्या. आज मी माझ्या कस्टमर लोकांना पण धन्यवाद बोलतो, की सोमेश्वर न्यूजपेपरचे जेवढे कस्टमर आहे, हिंदीमध्ये हे बोलणार मी त्यांना, काही आमचे गुजराती भरपूर आहे, की बहुत बहुत धन्यवाद आप लोग को, कि आप लोग ने उन लोगों तक मदद पहुंचाने के लिए हम लोग को मदद का हाथ बढ़ाया. वैसे हम बोलते हैं कि उधर के लोग को नौकरी की भी ज़रूरत है, जैसे रोज़गार. तो मैंने एक कस्टमर को भी देखा है हमारे, कि पूरा दिन काम करने का लेडीज़ लोग को रखते, अच्छा खासा पगार भी देते. तो आप लोगों को भी अगर ऐसा काम करना हो, तो अगर इस पे कैप्शन में हमारा नंबर आएगा, प्लीज़ कॉन्टैक्ट नंबर देना. हम वो जो आदिवासी पाड़े के लोग हैं जिनको हम काम देना चाहते हैं, तो आपके माध्यम से उनको हम काम दिला सकते हैं, कि लोगों को रोज़गार भी मिलेगा. और आप लोग जो मदद करते हो, आप तो बड़े दानशूर होते हैं, हमने ये चीज़ देखा है. क्योंकि आप जब दान देते हो ना, ना आप मुसलमान देखते हो, ना हिंदू, ना ये देखते हो, आप सिर्फ मदद का हाथ बढ़ाते हो. तो यही चीज़ मैं देखना चाहता हूँ कि आदिवासी पाड़े में ये नौकरी की भी सुविधा मिल जाएगी, तो अपने अब जो आपके घर पे काम करने आ रहे हैं, तो
तो ये लोगों तक अपना गाँव पहुँचा देंगे। तो हम जैसे लोग सोशल वर्कर है, ये कम पहुँचेंगे गाँव तक और वो खुद अपना गाँव लोगों तक पहुँचाएंगे। तर सचिन, तू समाजकार्य करतोस, त्या व्यतिरिक्त तुझं आयुष्य किंवा तुझा उदरनिर्वाह घर कसं चालतं? मी तर घर असं चालतंय की मी पेपर लाईनीला जॉबला आहे, न्यूजपेपर, पेपर टाक्या. एक मराठीत आहे पेपर टाक्या. ज्याच्यावरती टाईमपास पिक्चर पण निघालेला की पेपर टाक्या. तेव्हापासून तो पिक्चर बघितल्यानंतर आम्हाला तर एक नावच भेटला पेपर टाक्या आणि आम्हाला मजा पण आली की आमच्या पेपर टाकणाऱ्या मुलांबद्दल एक पिक्चर तरी आला. कसं आम्ही पेपर टाकतो आणि आमच्या पेपर लाईन बॉयची लाईफ काय आहे. काही पोरं कॉलेजला आहे, काही पोरं शाळेला आहे, काही पोरं आपल्या स्वतः पॉकेट मनीसाठी येतात, काही पोरं जॉगिंगसाठी येतात. तर मी जेव्हा ह्या लाईनीत आलो, तेव्हा तर मला पगार फक्त ₹500 होते, ज्या 14 वर्षाआधी. तर ज्या सरांकडे आलो नरेश शिवराम सुर्वे, मी तर आधी पण त्यांचं नाव घेतलं आणि आयुष्यभर त्यांचं नाव घेईन मी, की माझ्यासारखा एक मुलगा बिना आईचं मोठा झाला, असं वाईट वळणात मोठं होऊन पुढेपर्यंत आला. त्यांनी मला कसं 4 लोकांमध्ये बसायचं, उठायचं. मला तर इंग्लिश वाचता पण यायचं नाही. मग त्यांनी बोलला पेपर वाच. त्यांनी मला पेपर वाचायचं शिकवलं. त्यांची वाईफ मनीषा सुर्वे, त्यांनी मला एक आईचं प्रेम दिला. म्हणजे ह्यांना एक वडीलचं नाव देऊ मी. मग त्यांनी मला आईचं प्रेम दिला, की नाही हे करायचं, कपडे घाल. मग त्यांनी मला विचारलं, "तू काम काय करतो?" मी बोललो, "काहीच नाही करत भाई मी. तू माझ्याकडेच लाग." मग पेपरचे पैसे घेण्याचे काम दिले, चेक रिन्युअलचं दिलं. हळूहळू त्यांनी बोललं, "तू आता गाडी शिक." मग मी फोर व्हीलर शिकलो. त्यांनी माझं लायसन्सचं बघितलं. मग त्यांनी बोलला, "आता तू शिकला." मग त्यांनी मला कॉल सेंटरला जॉबला त्यांच्या कामातून त्यांनी मला 2 तास दिला. पगार कधी कापला नाही त्यांनी. कधी पगार कापला नाही. तू स्ट्रगल कसा करायचं त्यांनी मला शिकवलं. कुठल्या फालतूगिरीला जायचं नाही, वाईट वळणाला जायचं नाही. त्यांनी मला हे शिकवलं. करत, करत, करत कधी मी पुढे आलो मला कळलंच नाही दादा, की मी 5 वर्षात एवढा पुढे आलो आणि ह्यांनी मला कधी मागं धक्का देत, देत इथपर्यंत आला, मला माहीत पण नाही पडलं. कुठे ₹500 कमवायचं आणि लोकांच्या मागे उभं राहायचं आणि कुठे स्टेजवरती उभं राहून अवॉर्ड घेतोय. कुठे उभं राहून अवॉर्ड घेतोय, की आयुष्य एकदाच असतं आणि कधी मला त्यांच्यासाठी करायची संधी भेटली ना, ती पूर्ण करून टाकेन मी. कारण की त्यांच्यामुळे माझं हे आयुष्य झालं आहे. आजही त्यांनी मला आपला मुलगा समजून ठेवला आहे. ह्या जगात आणि ह्या कामात पण. कुठे चुकतो हक्काने ओरडतात. मला कधी वाईट पण नाही. आणि आमच्यात कधी असं शेट आणि बोलतात ना, शेट आणि वर्करमध्ये असं बोलणंच नाही. पोरांनी भांडणच. माझ्या लग्नाचा विषय आला, कर मी तुला सपोर्ट करीन. माझ्या वाईफची डिलिव्हरी आली, लगेच धावत आईसारखी माझी शेटाने माझ्यासाठी शेठची बायको आली, की जेवढं खर्च होईल तुम्ही करा, पण ह्याच्यासाठी मी उभी आहे. अशा प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी एक विठोबा रखुमाईचंच रूप सांगेन मी, की सपोर्ट करत आले आणि पुढे पण सांगेन, की देव त्यांच्या तब्येतीला आणि सगळ्यांचा आशीर्वाद जे मला लागतो ते त्यांना लागावं आणि त्यांचं आयुष्य अजून उभं चांगलं व्हावं. आणि अशीच त्यांनी जे संधी माझ्यासारख्या गरीब घरातल्या पोरांना इथपर्यंत आणून दिली आहे, मी त्यांची विचार घेऊन लोकांना कुठेतरी मी पुढे घेऊन जाऊ. हे माझं लाईफ स्ट्रगल होती, की जसे मी इथपर्यंत कसं आलो. जसं पेपर लाईन करत आणि पेपर लाईन काय वाईट नाही. काही लोकं बोलतात, "काय पेपर टाकतो हा?" पण पेपर लाईन एक अशी लाईन आहे ना, की भरपूर काही शिकायला भेटतं. ती सकाळची मजा, ती पॅम्पलेट टाकायची मजा, ती चहा मागण्याची मजा, ती बंडल उचलायची मजा. सगळ्यात तर भारी वाटतं पावसाळ्यात, जेव्हा एवढा पाणी भरला असतो कमरापर्यंत. आपण भिजून जातो, पण तो पेपर आम्ही भिजायला देत नाही. ती मजा टाकतं पेपर लाईन टाकायची, की 4 महिन्याचा स्ट्रगल आहे ना, तो भारी. त्याच्यानंतर गणपतीची सुट्टी. असं प्रत्येक क्षण ह्या पेपर लाईनमधून शिकायला भेटलं आहे. हे पेपर लाईन नसतं ना, तर मी आज कुठल्या वाईट काळात आणि वाईट वळणात गेलो असतो मी. आणि मी खूप खूप धन्यवाद माझ्या सरांना बोलेन आणि त्यांच्या वाईफला बोलेन, भाई तुम्हाला, नरेश भाई आणि वहिनी तुम्हाला, की तुमच्यामुळे इथपर्यंत आज मी कॅमेऱ्यासमोर बसलो आहे मी. मी आता बघितलं सचिन, तू बोलताना सारखं आईचा उच्चार करत होतास. तर मला एक प्रश्न आहे, की समज आजच्या काळात तुला माहिती आहे मोबाईल आले, बरोबर आहे. आज तुला भावाचे फोन येत असतील, बहिणीचे येत असतील, वडिलांचे येत असेल आणि एक फोन तुला येत नसेल. समज जर आज तुला तुझ्या आईचा फोन आला, तर तू काय बोलशील तिला? मी खरं सांगू रडायला आला. सॉरी, की
जेव्हा मी जेवण वाटतो ना त्याचं जेवण, तेव्हा मी बघितलं आहे की एक बाळाला घेऊन ना कुठे ती आई दिसते जेवण भरवताना आणि पूर्ण लक्ष माझा तिच्यावर जातो. लक्ष जातो तर अशी मांडीवर बसून खिलवते. तर खिलवताना ती गोष्ट मला पण ते घास भरवायला पाहिजे होती. माझी आई होती ना, जेव्हा मी काही 8-9 वर्षाचा असेल मला कळायचं. पण माझा जास्त नशीब खराब माझ्या लहान भावाचा. तो 3 वर्षाचा होता. जेव्हा माझ्या आईची मृत्यूदेह बॉडी आणली, बॉडी बोलतात बघा मेल्यानंतर नाव पण लिहून जातो. तेव्हा दुधाची बॉटल नव्हती. माझ्या भावाला मी पेप्सी दिली, पेप्सी, की तो रडत होता. त्याला माहीत पण नसेल की आई गेली. गेली करून मग की आता आपण आई नाही आपल्याला, आईचा फोनच येत नाही. कधी कधी रील येतो, आई आई, कोणी आईला उलट बोलतो. रील बनवणारा पण धन्यवाद की चांगले पण रील बनवतो. आणि हे मी इंस्टाग्रामला खूप धन्यवाद बोलतो की तुमच्या आज ॲपमुळे लोकांपर्यंत आहे ना चांगले विचार पण जात आहे. कोणी लोक वाईट पण बनतात पण चांगले पण जातात. तुम्ही आमच्यासारखे एक 40च्या पोरांना स्टार बनवतात आहे, तर कुणाला वरती घेऊन जातात आहे, कुणाला खालती ठेवतात आहे आणि कुणाला चांगलं पण दाखवतात आहे. आणि जेव्हा आईचा कॉल येत नाही ना तेव्हा दुःख धरले होतो. मस्त जातो, घरात कडी लावतो, अंधार करतो आणि आईचं गाणं ऐकतो. भिकारी मूव्हीमधला. खरंच भिकारी आयुष्यभर. पुढे जाऊन लखपती झालो, करोडपती झालो, या भिकारी झालो. पण आई विना भिकारीच आहे मी. आयुष्यभर भिकारी असणार. जेव्हा मी कुठल्या ट्रिपमध्ये जातो, कुणा आई तू इथून चाल, तिला आई बोलतो मी. आपल्या नशिबात आईचं नाही चालायचं. पण मी एक तो मुलगा नाही की बिना आईचं आहे. माझे 5 भाऊ होते की बिना आईचे जगले, बिना आईची. पण भेटली नाही भावाच्या रूपात. चाललो त्याने घेऊन चालवला, सोडला नाही. आईच्या रूपात शेठ भेटला, बायको भेटली, सांभाळून घेतलं, चालायचं. पण खूप इमोशनल झाला आहेस. काही नाही, बघ आज तू जे कार्य करतो ना समाजकार्य, आईवरून तुला चांगलेच आशीर्वाद देत असणार की माझा मुलगा माझ्यासाठी नाही तर अनेक समाजामध्ये जे आई आहेत, बहीण असतात काय काय लोकांची, त्यांना तू मदत करतो आहेस. लावारिस बॉडी असतात त्यांना तू अग्नी देतो, म्हणजे एक पुण्याचं काम करतो आहेस की खूप आशीर्वाद तुला भेटत असतील अनेक तुझ्या कार्यातून, ज्यांची मदत करतोस. आणि बोलायचा उद्देश आहे की माझ्यासारखे प्रत्येक चाळी समाजकार्य आहे. मी लई व्हिडिओ बघितले आणि लई कामं करतात आणि करावं पण, का की आयुष्य एकदाच भेटलं दादा. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या चाळीत आज एक फक्त पोरांना बोलला ना की वाटतोय सचिन दादा 150 ते 200 पोरं जमा होतात आणि माझ्यासाठी झाडू मारायला पण येतात. तर मी प्रत्येक चाळीतल्या पोरांना एकच सांगणार की दादा लोक आणि जेनी पण असेल, ताई, जे पण तिकडचे कार्यक्रम करणारे व्यक्ती, तुम्ही पोरांना चांगले वळण द्या. मी हेच सांगणार तुम्हाला. जे आमचं आयुष्य बेकार गेलं आहे ते त्या पोरांचं घालू नका. त्यांना तुम्ही शिकवा ना. ते शिकत नसेल, ते कुठे फालतूगिरी करतात, त्यांना तुम्ही मारा, त्यांना चांगले वळण द्या. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघत असेल, मी दरवर्षी दिवाळीनंतर मुंबई दर्शन मुलांना घेऊन जातो दरवर्षी. का की ते पण माझे कस्टमरच, पेपर लाईनची मदत करतात. आज यावेळी तर गणपतीची वर्गणी जमा झालेली त्या पेपरवाले बिल्डिंगवाल्यांनी दिलेली, या पोरांना घेऊन जा. 12,332 रुपये अजून पण लक्षात आहे ते आकडा, की तुम्ही घेऊन जावा करून. ह्या पोरांना ना बाहेरची दुनिया नाही माहीत. आणि वडील लोकांची परिस्थिती पण खराब असते. आज कुणाला 1000 रुपये पगार आहे. अरे काही लोक बोलतात कोण गरीब नाही, स्क्रीन टच मोबाईल आहे. त्या गरिबांचा तुम्हाला स्क्रीन टच मोबाईल दिसतो. बाहेर लोक लाख रुपये घेऊन जातात, त्यांचे पैसे दिसत नाही. प्रत्येक टायमाला गरिबांना मुद्दा नको धरा यार. त्या गरिबांचं दुःख काय ते तरी विचारा. आणि तुम्ही फक्त मुद्दा धरून बोटं धरून बोलल्यापेक्षा ना त्याला मदत कशी करावं ते बघा. आज किती लोक तुम्हाला नाव ठेवणार, काय ठेवणार, लक्ष देऊच नका. आपला फोकस करा. आता जसे माझे एवढे कस्टमरमध्ये एक भरपूर कस्टमर आहे, सभी कस्टमर लोग बुरा मत मानना, पण एक कस्टमर का तो नाम मैं लेना चाहूँगा ज़रूर, पण हिंदी में बोल के, कि गणेश नायडू सर, ये एक में व्यक्ति ऐसे हिना गणेश नायडू मैम, जो उनकी वाइफ है, उनके घर पे मैं पेपर डाल रहा था और उन्होंने सहज मेरा वीडियो देखा लॉकडाउन का, कि मैं दूध बिस्किट बांट रहा था. वो जैसे आपने मेरे मम्मी का विषय निकाला, आईचा विषय काढला. मी जेव्हा खिचडी वाटत होतो कोविडला, तुम्हाला माहीत असेल की खिचडी कार्यक्रम जास्त चालत होता. तो एक आई आहे ना दुधाच्या बॉटलमध्ये पाणी पाजत होती त्याच्या आईला. मी लोकशाही न्यूजमध्ये पण हेच बोललोय की तेव्हा हिना मॅडमच्या
माध्यम ते व्हिडिओ पोचला त्यांच्याकडे, गणेश दादाकडे, आणि ते लोकशाहीचे संपादक आहे. त्यांनी काही माहीत देवासारखे धावत आले, बोलले तू एक पेपर टाकणारा पोरगा आज लोकांपर्यंत हे पोचवतोय दूध बिस्किट, हे तुला कसं सुचलं? तर मी बोललो की एक आई आपल्या पोराला दुधाच्या बॉटलमध्ये पाणी पाजत होती, एवढी परिस्थिती कोविडमध्ये खराब होती. त्यांनी त्यांच्या लोकशाहीच्या न्यूज माध्यमातून माझा व्हिडिओ तो व्हायरल केला आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की खूप खूप धन्यवाद लोकशाही न्यूजला आणि गणेश नायडू सरांना आणि हिना मॅडमला, की तुम्ही माझ्यासारख्या गरिबांचे व्हिडिओ पुढे पाठवून त्या लोकांपर्यंत पोचवले. तेव्हा ती मदत अजून मला लोकांपर्यंत यायला लागली, लोकांची मदत माझ्यापर्यंत यायला लागली. तर सचिन, मी तुला शेवटचा प्रश्न विचारीन की जाता जाता तू समाजाबद्दल म्हणजे समाजाला काय सांगशील? मी समाजाला हेच बोलणार दादा, की तुमच्या बोल व्हिडिओनी, बोल भावा आपला podcast बोल बाबा आहे. फाउंडेशनच्या व्हिडिओनी, की दादा, की लोकांनी ना आपलं आयुष्य, मी आधी पण हे सांगितलं की एकदा आहे, दवाखान्याचे पायऱ्या तर चढायचेच आहे, आणि आयुष्यात चढ उतर नसेल, मी पेपर टाकणारा शिडी उतरतो चढतो म्हणून सांगतोय, की चढ उतर नसेल तर तुम्हाला आयुष्याची थकान माहितीच नाही पडणार. की तुम्ही लोकांची मदत करा, जेवढं होईल तुम्ही लोकांची सेवा करा, जेवढं होईल तुमच्या हाताने चांगलं काम करा, आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही लोकांना मेसेज पोचवा की आपलं आयुष्य एकदाच आहे आणि कर्मावरती विश्वास करून कर्म चांगला करा. हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तर खूप सुंदर असा आजचा हा व्हिडिओ झाला, पॉडकास्ट झाला आणि सचिन दादांनी पण खूप सुंदर असे त्याचे विचार मांडले. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला कोणाच्याही मनाला ठेच पोचवायची नाही. प्रत्येकाला आपापलं मन मोकळं करावं लागतं आणि त्याच उद्देशाने आज सचिन दादा आपल्या या पॉडकास्ट चॅनलवरती आला, बोल भावा पॉडकास्ट चॅनलवरती. त्यांनी त्याचं मन मोकळं केलं आणि समाजकार्यासाठी जर तुम्हालाही सचिन दादाला हातभार लावायचा असेल तर व्हिडिओच्या खाली मी सचिन दादाचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईलच, तर नक्कीच तुम्ही त्याला संपर्क साधू शकतात. काही अन्नदान सेवा वगैरे काही करायची असतील, काही ट्रिप्स वगैरे असतील तर संपूर्ण माहिती तुम्हाला सचिन दादा देईलच. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमच्याही मनातले काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील तर आपला गुगल फॉर्म आहे, इंस्टाग्राम ID आहे, तिकडे जाऊन तुम्ही मला DM करू शकता. लवकरात लवकर गुगल फॉर्म भरा आणि तुमच्याही मनातल्या गोष्टी किंवा काही काही हॉरर स्टोरीज असतील, अनुभव असतील, हे सगळं घेऊन आपण लवकरच भेटू आपल्या बोल भावा या पॉडकास्ट चॅनलवरती. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.